नमस्कार. बघा, केमिस्ट्रीचा शेवटचा जो युनिट आहे त्यातला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे पेंट आणि वॉर्निश. याचा आपण डिफरन्स बघू, म्हणजे तुमच्या पेंटचे पण कन्सेप्ट क्लिअर होतील आणि वॉर्निशचे पण कन्सेप्ट होतील. ओके, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय काय विचारतात, प्रॉपर्टी वगैरे विचारतात आणि त्याच्यानंतर काय विचारतात, त्याच्या डेफिनेशन वगैरे विचारतात. ओके, तर बघा कंपॅरिझन घेतलं आपण. कंपॅरिझनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या. तर बघा, पेंट म्हणजे काय, इट इज द मेकॅनिकल डिस्पर्शन मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट इन अ व्हेकल, म्हणजे ड्राइंग ऑइल. ओके, तर याला आपण काय म्हणतो, पेंट म्हणतो. तर तुम्ही पेंट बघितलं असेल. आता पेंटचं काय दोन काम आहेत, एक तर प्रोटेक्शन देणं आणि एक तर ब्युटिफिकेशन, म्हणजे त्याचं आकर्षण वाढवणं. हे दोन उद्देश आहेत पेंटचे. ओके, आता वॉर्निश म्हणजे काय. वॉर्निश इज अ होमोजिनियस विस्कस लिक्विड प्रिपेअर्ड बाय अ डिझॉल्विंग रेझिन इन ऑइल ऑर थिनर ऑर बोथ. ओके, वॉर्निश कंटेन रेझिन. तर याच्यामध्ये काय वॉर्निश कोटिंग आहे, याचा अर्थ काय, थिनर आहे, ट्रान्सपरंट मटेरियल असतं आणि त्याची कोटिंग आपण कशावर करतो, मटेरियलवर करतो. उदाहरणार्थ तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये लाकडाच्यावर माळवदवाचं घर असायचं बघा, माळवद, आणि त्याच्यावर ट्रान्सपरंट लेअरिंग करायचे, तर ते म्हणजे ते वॉर्निश कोटिंग. आणि पेंट, आता घराला जो पेंट मारतो आपण, कलरिंग, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट आहेत, तर हे पिगमेंट कलर वाईज बदलतात, तर त्याला पेंटचं एक्झाम्पल मानू आपण. आणि वॉर्निश म्हणजे काय, ट्रान्सपरंट थिनर किंवा थिनरसोबत रेझिन ऑइल. ओके, अशा पद्धतीने आपण जे कोटिंग करतो किंवा कवरिंग करतो त्याला आपण वॉर्निश असं म्हणतो. ओके, तर हा डेफिनेशन पॉईंट. त्याच्यानंतर पेंट कंटेन पिगमेंट. आता कलर वाईज पिगमेंट असतात. ब्लॅक कलरचे पिगमेंट वेगळे, रेड कलरसाठी खूप सारे मिक्सअप घ्यावं लागतात. ओके, तर पेंटमध्ये वेगवेगळे पिगमेंट असतात. आणि वॉर्निश कंटेन रेझिन, वॉर्निशमध्ये रेझिन्स असतात. आता पिगमेंट आर ॲडेड बाय ड्राइंग ऑइल अँड थिनर. तर पेंट दिल्याच्या नंतर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ड्राइंग ऑइल असते, ते ड्राय झाल्याच्या नंतर तो कलर फिट बसतो. आणि थिनरसुद्धा असते. ओके, थिनर कशासाठी असते, तर आपण तो कलर जो आहे हा व्यवस्थित बसावा यासाठी राहते. तर प्रायमर मारून कलर मारला तर कलर हा व्यवस्थित बसतो. ओके, आता रेझिन आर डिझॉल्व आयदर इन ऑइल ऑर थिनर ऑर इन बोथ, दोन्हीमध्ये मिक्स करून सुद्धा आपण ते मारू शकतो. तर रेझिन एक ट्रान्सपरंट फिल्म असते आणि ती आपण मारल्याच्या नंतर इथं पण काम, त्याचं पण काम प्रोटेक्शन आहे किंवा ब्युटिफिकेशन आहे, दोन काम आहेत. जसं दरवाजा वगैरे असतो, दरवाजाला आपण काय करतो, वॉर्निश कोटिंग देतो आणि मेटलला आपण पेंट करतो. तर बघा नेक्स्ट पॉईंट बघा, पेंट फॉर्म अ ॲपॅक फिल्म ओवर अ सरफेस. सरफेसच्यावर एक कलरफुल फिल्म बनते. ऑपॅक फिल्म म्हणजे कलरफुल फिल्म बनते. तर वॉर्निशची फिल्म जी आहे ही ट्रान्सपरंट असते, त्यामधून ते मटेरियल आरपार दिसतं आहे. उदाहरणार्थ आपण लाकडावर ज्या वॉर्निशची कोटिंग करतो तर लाकूड तुम्हाला दिसतं आहे, पण पेंटवर, मेटलवर आपण जर पेंट केला किंवा भिंतीवर पेंट केला तर आपल्याला त्या विटा वगैरे दिसतात का, नाही. तर तो फरक. त्याच्यानंतर पेंट इज अप्लाय ऑन मेटॅलिक ऑर ॲज वेल ॲज वुडन सरफेस. पेंट हा मेटॅलिक आणि लाकडाच्या दोन्ही सरफेसवर आपण मारतो. तर जनरली वॉर्निश हे आपण कुठं मारतो, लाकडाच्या सरफेसवर मारतो. वॉर्निश इज अप्लाइड युजली ऑन अ वुडन सरफेस. ओके, तर यानं काय होतं, भुंगा वगैरे लागत नाही लाकडाला, यानं गंज वगैरे चढत नाही मेटलला. तर बघा, पेंट रिफ्लेक्ट हीट अँड लाईट. पेंट काय करतो, हीट आणि लाईट रिफ्लेक्ट करतो. म्हणून जनरली ब्लॅक कलरच्या भिंती नसतात. भिंती ह्या व्हाईट आणि व्हाईट रिलेटेड कलर्सच्या असतात, जेणेकरून लाईट ही जास्त रिफ्लेक्ट व्हावी. ब्लॅक कलर काय करत असतो, जास्तीत जास्त लाईट ॲब्झॉर्ब करत असतो, म्हणून काळ्या रंगाच्या भिंती नसतात, काळ्या रंगाचा पेंट नसतो भिंतीला. ओके, तर हे काय करतात, हीट आणि लाईट ॲब्झॉर्ब करतात. जर समजा ब्लॅक कलरचे असतं तर खूप जास्त हीट ॲब्झॉर्ब केली असती, म्हणून ब्लॅक कलरच्या भिंती नसतात. ओके, तर बघा
वॉर्निश डज नॉट रिफ्लेक्ट हीट अँड लाईट. वॉर्निश काय करतो, हीट आणि लाईट ॲब्झॉर्ब करत नाही. तर तुम्ही बघितलं असेल लाकडाच्या वर माळदाला जे कलर देतो ना आपण, त्याच्यामध्ये हीट आणि लाईट ह्या दोन गोष्टी रिफ्लेक्ट होत नाहीत. ओके. त्याच्यानंतर पेंट हॅज डिफरंट कलर. पेंटचे वेगवेगळे कलर असतात, पण वॉर्निशचे कलर असतात का, नाही, तो ट्रान्सपरंट आहे, त्याला काय कलर असणार आहे. त्याच्यानंतर पेंट हाईड द सरफेस ऑन विच इट इज अप्लाइड. पेंट हा काय करतो, सरफेसला झाकून टाकतो, ज्याच्यावर पेंट आपण लावतो तो सरफेस झाकला जातो. तर वॉर्निश मात्र ट्रान्सपरंट असल्यामुळे तो सरफेस आपल्याला उघडा जसा तसा दिसतो. तर हा डिफरन्स आहे पेंटचा आणि वॉर्निशचा. तर महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ओके.